नमस्कार, मी सुचिता धीरज लाईफस्टाईल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। जय हरी माऊली। वारकरी संप्रदायाची वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे तर तो भक्तीचा आणि आनंदाचा एक सोहळा असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत सोयेवाडी ते तांदूळवाडी या सुंदर प्रवासातील काही अप्रतिम आणि डोळ्यात साठवून ठेवावे असे क्षण। चला तर मग सुरू करूया आपली आजची ही आध्यात्मिक सफर। आजचा या प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे सोयेवाडी येथून। रात्रीचा मुक्काम आणि विसावा घेतल्यानंतर ज्या घरामध्ये आदल्या दिवशी संत पंगत झाली त्याच घराच्या मंडळींनी आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि दिंडी चालकाचा अत्यंत आदरपूर्वक सन्मान केला। माऊलींच्या या आदरातिथ्याने मनाला एक वेगळी सुखाची अनुभूती। भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्कार स्वीकारल्यानंतर आम्ही सोयेवाडीतून रवाना झालो। त्यानंतर एक सुंदर रिंगण पार पडलं। विशेष म्हणजे या रिंगणानंतर एका भक्ताने डोक्यावर श्रीकृष्णाची सुंदर प्रतिकृती घेऊन देवाच्या नावे गाणी गात चालण्याचा तो प्रसंग अत्यंत डोळ्यात साठवून ठेवण्यासारखाच होता। वासुदेव आला हो वासुदेव आला। वासुदेव आला हो वासुदेव आला। सकाळच्या पारी राजनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला। वासुदेव आला बाबा वासुदेव आला। हे वासुदेव आला हो वासुदेव आला। सकाळच्या पारी राजनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला। हो चिंचेच्या झाडाला बांधलाय घोडा। सारे बंद तोडा हो सारे बंद तोडा। वासुदेव आला हो वासुदेव आला। वासुदेव आला हो वासुदेव आला। सकाळच्या पहारी राजनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला। वासुदेव आला हो वासुदेव आला। सकाळच्या पहारी हरिनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला। वासुदेव आला हो वासुदेव आला। पाण्यात हे लोण्याचा गोळा तुला कायाला देते। लोण्याचा गोळा तुला कायाला देते। कायाला देते पाणी घेऊन येते। हे कायाला सुयेवाडी सोडून आमचा प्रवास पिलीवच्या दिशेने सुरू झाला। वाटेत एड्याच्या माळावर या रानातून जात असताना आम्हाला गरमागरम भजी बनवणारे एक व्यक्ती भेटली।
आणि थोडं पुढे गेल्यावर दत्तात्रय नावाच्या एका भक्ताने अतिशय प्रेमाने आम्हाला वाफळलेला आणि मऊ तृप्त करणारा चहा भाजला. वारीमध्ये अशा अचानक मिळणाऱ्या गोड भेटी म्हणजे जगाचीच भेट होते असं वाटतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामचंद्र पाटील मळवली. रामचंद्र पाटील मळवली यांच्या वस्तीवर यांच्या वतीनं हा. चहाचा भाग गेला शीन गेला नुसता आनंदच राहिला असा चहा मस्तपैकी बनवलाय वारकरी दिंडीला. प्रवासाच्या पुढे सरकत गेलो आणि आम्ही पोहोचलो मलोळी या गावी. गावात संत गाडगेबाबांची पालखी आल्यामुळे संपूर्ण गावाला एका जत्रेचे स्वरूप आले होते. तिथे अत्यंत उत्साहात गावाजवळ रिंगण पार पडले आणि वारीचा उत्साह आणखीनच द्विगुणित झाला. आणि अखेर आमची ही दिंडी पोहोचली तांदूळवाडी या मुक्कामाच्या गावी. तांदूळवाडी या येथील हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम हरिपाठाला सुरुवात झाली. हरिपाठाच्या पवित्र सुरानंतर सर्व महिला माऊलींनी एकत्र येऊन पारंपरिक फुगड्यांचा अशा काही आनंद घेतला की संपूर्ण दिवसाचा थकवा जणू कुठल्या कुठे पळून गेला.
वारीची ही ऊर्जा ह्या आपुलकीचा संवाद आणि भक्तीचा हा प्रवास शब्दात सांगणे खरोखरच कठीण आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आणि आपल्या वारीचा हा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.